श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत कथासार कथा चौथी. या अगोदर आपण 3 कथा पाहिलेल्या आहेत. आज आपण चौथी कथा पाहणार आहोत. तर आपण पाहूया. श्री शंकराचे गुण अगम्य आहेत. तो उदार महादेव भक्ताचा भुकेला आहे. तो भक्तासाठी कुठेही प्रकट होतो. त्याविषयीची कथा सूत भक्तांना सांगत होते. पूर्वी राजा विमर्शन किरात देशात राज्य करत होता. राजा अतिशय शूर होता. शत्रू त्याच्या समोर थरथर कापत असत. रानात जाऊन मनात येईल तेवढी शिकार करावी. मद्य आणि मदिराक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी असा याचा कार्यक्रम असे. सुंदर स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो त्याला हवी असे. विमर्शन राजात एक गुण होता. तो शिवभक्त होता. रोज श्री शंकराची तो षोडोपचारे पूजा करत असे. त्याच्या पट्टराणीचे नाव कुमुदवती असे होते. ती सुंदर होती, चतुर होती. पतीवर तिचे अतिशय प्रेम होते. राजाही तिला योग्य तो मान देत असे. एके दिवशी रात्री आपल्या महालात राजा विमर्शन आपल्या राणीसह बसला होता. दोघं गप्पा मारत होती. राणीने विचारले, नाथ, एक प्रश्न विचारू का? खरं खरं उत्तर दिलं पाहिजे मात्र. विचार ना, मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का? तुम्ही शिवाची नेहमी पूजा करता. शिवरात्र, सोमवार, प्रदोष हे उपवास श्रद्धेने करता. भजन कीर्तन करून त्या दिवशी जागरण करता. शिवकथाही ऐकता. मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे आणि राणी ते आपल्याला माहीतही आहेच. पण तुमच्या हातून अनेक पातकेही होतात, हत्या होतात, अधर्म होतो. हे कसं काय? तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला, देवी, मला पूर्वजन्मीची आठवण आहे. पूर्वी पंपा नावाच्या नगरात मी एक कुत्रा होतो. काहीतरी मिळेल या आशेने एका शिव मंदिराच्या दारात मी उभा होतो. तो दिवस महाशिवरात्रीचा असल्याने तेथे शंकराची पूजा चालली होती. मी सर्व पूजा पाहिली. तेवढ्यात एका राजसेवकाने माझ्या पाठीत काठी मारली. मी उजवीकडे वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत पळालो. खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर आलो. पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली. मी पुन्हा पळालो. अशा नकळत मी प्रदक्षिणा घातल्या. शेवटी दमून धापा टाकत मंदिरासमोरच बसलो. एका राजसेवकाला राग आला व त्याने मला बाण मारला. बाण वर्मी लागला. शंकराची पिंडीकडे बघत बघत मी प्राण सोडला. त्या नकळत घडलेल्या पुण्याने मला आज राजदेह प्राप्त झाला आहे. परंतु श्वानाचे काही गुण माझ्यात शिल्लक आहेत. मला मी वागतो ते चांगले नाही हे कळते, पण आपोआप तसे वाईट वर्तन माझ्याकडून घडते. बरं, ते जाऊ देत. मी मागच्या जन्मी कोण होते सांगा बरं. तू पूर्वी एक कबुतरी होतीस. राणी कुमुदवतीकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला, असं? मग मला हा जन्म कसा मिळाला? तोंडात मांसाचा तुकडा धरून तू चालली होतीस. तेवढ्यात एक ससाणा तुझा पाठलाग करू लागला. समोरच शंकराचे मंदिर होते. त्या ससाण्याला चुकवण्यासाठी तू देवळाभोवती 3 प्रदक्षिणा घातल्यास, पण थोड्या वेळात तू थकलीस. तुझी ताकद कमी पडली आणि ससाण्याने झडप घालून तुला ठार मारले. तुझे मृतकलेवर शिव मंदिरासमोर पडले आणि त्या पुण्याने तू राणी झालीस. एकाग्रतेने राणी कुमुदवती ते हे सर्व ऐकत होते. नंतर तिने विचारले, नाथ, ह्या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल? आपल्याला सर्व ज्ञात आहे म्हणून विचारते आहे. हे सुंदरी, मी पुढील जन्मी सिंधू देशाचा राजा होणार आहे. तू जया नावाची राजकन्या होशील आणि आपल्या दोघांचा विवाह होईल. त्या जन्मानंतर मी सौराष्ट्रात जन्म घेऊन आणि तू कलिंग देशात जन्म घेऊन
मलाच आपला पती म्हणून माळ घालशील. 4थ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेईन, तू मगध देशात जन्म घेशील आणि माझ्याशी विवाह करशील. 5व्या जन्मात मी अवंतीचा राजा होईन, दाशार्य कन्या होऊन तू माझी पत्नी होशील. 6व्या जन्मात मी अनर्थाधिपती होईन आणि तू ययाती राजाची सुंदर गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील. आपला विवाह होईल. 7व्या जन्मात मी पांडे राजा होईल, तू पद्मराज कन्या वसुमती होशील. त्या जन्मात मी अनंत कीर्ती संपादन करीन, धर्म वाढवेन, शत्रूचा पराभव करीन, शिवभजनात रंगून जाईन. नंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी वनात जाईन, शैव पंथाची दीक्षा घेईन आणि मृत्यूनंतर तुझ्यासह मला कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायापाशी स्थान मिळेल. राणीला हे सर्व ऐकून फार आनंद झाला. तिने श्री शंकराला मनोभावे नमस्कार केला. शौनक व इतर ऋषींना कथा सांगता सांगता सूत म्हणाले, राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अक्षय अशा शिवपदापाशी गेला. असा हा शिवभजनाचा महिमा आहे. वेदशास्त्रे सुद्धा त्या महिमाचे यथार्थ वर्णन करू शकत नाहीत. शिवाचे गुण ऐकून, त्याची लीला ऐकून ज्याचे हृदय भरून येत नाही, डोळ्यातून आनंदाश्रू वाहत नाही, त्याचे जीणे व्यर्थ आहे. असा माणूस जगला काय आणि मेला काय सारखेच. असे दुरात्मे जगात नसलेलेच चांगले. असो, आता आणखी एक कथा ऐका. पूर्वी उज्जयिनी येथे चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. 12 ज्योतिर्लिंगापैकी उज्जैनला असलेल्या महाकाळेश्वराची तो मनोभावे पूजा करत असे. न्यायाने आपले राज्य चालवत असे. राजाचा एक मित्र होता. त्याचे नाव होते मणिभद्र. राजाचे त्याच्यावर फार प्रेम होते. चतुर आणि सच्चा मित्र, उदार आणि भाविक असणारा शिष्य, सुंदर आणि पतिव्रता स्त्री, भाग्यवान नम्र पुत्र, हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेला वक्ता, असा सुंदर योग घडून येण्यासाठी पूर्वजन्मीचे पुण्य असावे लागते. चंद्रसेन राजाचे पुण्य फार मोठे होते, म्हणून त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला होता. मणिभद्राने एक अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता. तो मणी चंद्रासारखा तेजस्वी होता. अष्टधातूंचा त्याला स्पर्श झाला की 52 कशी सोने बनत असे. साप, वाघ आणि चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मण्याच्या सामर्थ्याने पळून गेले होते. त्या दिव्य मण्याचे दर्शन झाले की सर्व रोगांचा नाश होत असे. चंद्रसेन राजाजवळ तो मणी होता, त्यामुळे दुष्काळ, आवर्षण, शोक आणि दारिद्र्य त्याच्या राज्यात नव्हतेच. तो मणी गळ्यात घातल्यानंतर राजा दिव्य तेजाने न्हात असे आणि युद्धात त्याला कधीही अपयश येत नसे. जे त्याच्याशी वैर धरून लढायला येत ते त्याचे मित्र बनत असत. राजाचे आयुष्य, आरोग्य आणि ऐश्वर दिवसेंदिवस वाढत चालले होते. चंद्रसेन राजा 64 विद्या आणि कला यांच्यात निपुण होता. तो नेहमी शिवभजनात दंग झालेला असे. तो अतिशय चतुर होता. ऐश्वर्यात राहूनही कमलपत्राप्रमाणे अलिप्त होता. वैराग्य सरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ होते. तो ज्ञानी झाला होता आणि चंद्रसेन राजाचे हे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर राजे त्याचा द्वेष करत होते, त्याच्या भाग्याचा हेवा करत होते. तेव्हा त्या सर्व राजांनी आपला एक पक्ष निर्माण केला. सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगराला वेढा घातला. नंतर त्यांनी आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे धाडला. विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभ मण्याप्रमाणे तेजस्वी, चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मणी आम्हाला दे. दूताने राजाला हा निरोप सांगितला. राजाला फार वाईट वाटले. अमुक वस्तूचा संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रणच दिल्यासारखे होते, हे त्याला जाणवले.
अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रीती, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकटे येण्याची कारणे आहेत. राजा विचार करत होता, काय करावे. दूताने सांगितल्याप्रमाणे मणी देऊन टाकावा, तर आपण आपल्या क्षेत्रीय धर्माचे पालन केले नाही. युद्धाला घाबरलो असे होते. न द्यावा तर उगाच दोन्हीकडील सैन्य मृत्युमुखी पडते. मग काय करावे. राजाला सुचेना. शेवटी त्याने आपला भार स्वामी महाकाळेश्वरावर घालायचे ठरवले. तो करुणेचा सागर, दीनांचे रक्षण करणारा, जगताचा उद्धार करणारा, भक्तांना अभय देणारा, पार्वती देवीचा प्राणसखा स्वामी महाकाळेश्वर जे काय करेल ते करू दे असे म्हणून त्यांनी पूजा साहित्य मागवले आणि तो महाकाळेश्वराच्या मंदिरात गेला. त्याने षोडोपचारी पूजा करायला सुरुवात केली. सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा शंकराची पूजा करू लागला. इकडे त्याच्या प्रधानाने आपल्या सैन्याला युद्ध करण्याचा हुकूम दिला. हर हर महादेव अशी गर्जना करत सैन्य बाहेर पडले. घनघोर युद्ध सुरू झाले. तोफांचा आवाज, तलवारीचा खणखणाट, घोड्यांच्या टापाचा आवाज सर्व वातावरणात भरला होता. राजा चंद्रसेन मात्र शंकराचे ध्यान करत स्वस्थ बसला होता. महाकाळेश्वरावर त्याचा पूर्ण विश्वास होता. देवळाच्या दारात मंगलवाद्ये वाजत होती. अनेक नागरिक राजाची पूजा बघत उभे होते. एका कोपऱ्यात गवळी वाड्यातील एक तरुण विधवा स्त्री आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी होती. तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे टक लावून पाहत होता. जरा वेळ थांबून घरी काम पडले असल्याने ती गोपस्त्री घरी आली. मुलाला खेळायला सोडून ती घरातले काम भराभरा आपू लागली. बाळाने शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक दगड शोधला. मातीचा ढीग करून त्यावर त्याने तो दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापन केली. बिचारा एकटाच खेळत होता. लहान लहान दगड त्याने वेचून आणून जवळ ठेवले होते आणि राजाप्रमाणे पद्मासन घालून बसला. राजा कशी पूजा करत होता ते आठवून तो पूजा करू लागला. त्याच्या जवळ धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत हे काहीच नव्हते. त्याऐवजी तो छोटे दगडे वाहत होता. शेजारीच गवतात उगवलेली रानटी फुले आणून त्याने शंकराला वाहिले. मंत्र, ध्यान, आसन यापैकी त्याला काहीच ठाऊक नव्हते. पण तो जी पूजा करत होता ती अगदी मनापासून करत होता. शेवटी डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले. सांब सदाशिव, सांब सदाशिव असा जप सुरू केला. इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक तयार झाला होता. ती त्याला जेवायला हाक मारत होती. पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात दंग झाला होता. त्याला हाक ऐकूच आली नाही. तेव्हा ती गोपस्त्री रागारागाने घराबाहेर आली. बघते तो बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसला आहे. बाळा, हे काय नवीन खूळ काढले आहेस आज? चल पाहू जेवायला, मला दुसरी कामे आहेत, चल उठ. पण बाळ जागेवरून हलला नाही. तेव्हा त्या स्त्रीला राग आला व तिने त्याची पूजा उधळून टाकली. त्याला 2 रट्टे दिले आणि केस धरून त्याचे डोके हलवत ती म्हणाली, ए वेड्या, चल पाहू घरात. बाळाने डोळे उघडून पाहिले. आपल्या समोरची आपण केलेली पूजा उधळली गेली आहे हे लक्षात येताच त्याला फार दुःख झाले. तो बेशुद्ध पडला. हे सारे बाळाचे ढोंग आहे असेच आईला वाटले. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात गेली. जेवून घेतले आणि फाटकी गोधडी पांघरून गवताच्या बिछाण्यावर झोपली. इकडे पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करत रडत होता. त्याच्या निष्पाप आणि निर्मळ भक्तीने शंकर प्रसन्न झाले. त्याबरोबर ज्या गवताच्या झोपडीत तो बसला होता तो रत्नांनी मडवलेले सुंदर शिवमंदिर बनले. वर कळस हिऱ्या माणकाच्या तेजाने झगमगत होता. 4ही दारे सोन्याची होती. रत्नाची कलाकुसर केलेली होती.
मध्ये स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग होते. चंद्रापेक्षाही त्याचे तेज जास्त होते. बाळाने डोळे उघडून पाहिले तर सुवर्णाच्या तबकात पूजेची जय्यत तयारी करून ठेवलेली होती. बाळ आनंदाने नाचू लागले. त्याने विधियुक्त पूजा केली, फुले वाहिली, बेल वाहिला आणि ओम नमः शिवाय म्हणत बाळ नृत्य करू लागले. शंकराने प्रसन्न होऊन बाळाला म्हटले, बाळा, मी प्रसन्न झालो आहे. काय हवे असेल ते माग. शंकरांना नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला, माझ्या आईने तुझी पूजा ओधळून टाकली म्हणून तिच्यावर रागवू नकोस. तिला क्षमा कर. तथास्तु. शंकर म्हणाले, पण देवा जरा थांब, मी आईला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो. असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळाला. पण आता घर त्याला ओळखू आले नाही. श्रीमंताच्या महालासारखे त्याचे घर सजले होते आणि एक सुंदर सुशोभित पंचकावर त्याची आई झोपली होती. बाळाने आईला उठवले. ती गोपस्त्री जागी होऊन पाहते तर होती राजमहल. तिने समोरच्या आरशात नजर टाकली. तिचे मूळ रूप जाऊन ती पद्मिनीसारखी सुंदर स्त्री बनली होती. अंगा खांद्यावर सुवर्णाचे रत्नाचे अलंकार झळकत होते. ती आश्चर्यचकित झाली होती. बाळाने आईचा हात धरला व तिला ओढत तो म्हणाला, आई, शंकराचे दर्शनाला चल ना ग. बाळाला उचलून हृदयाशी धरत ती गोपस्त्री बाहेर आली. तिने शंकराचे दर्शन घेतले आणि ही बातमी राजाला सांगण्यासाठी ती राजवाड्यात धावत गेली. तिची हकीकत ऐकून राजाही आश्चर्यचकित झाला. सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांची गर्दी बाळाला पाहायला जमू लागली. ही बातमी बाहेर लढणाऱ्या शत्रूंनाही कळली. त्याबरोबर त्यांनी हातातली शस्त्रे खाली ठेवली आणि निरोप पाठवला, ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झाले आहेत त्या बाळाला पाहायची आमची इच्छा आहे. आम्ही वैर सोडले आहे. आम्हाला मित्र म्हणून आपल्या नगरीत येऊ द्या. राजा चंद्रसेनाला हा निरोप समजला आणि स्वामी महाकाळेश्वरांनी आपले संकट निवारण केले आहे याची त्याला जाणीव झाली. कैलासनाथाला प्रणाम करून राजा चंद्रसेन प्रधानाबरोबर सर्व राजांचे स्वागत करायला वेशी बाहेर आला. सर्वांचे कुशल विचारून सर्वांचा योग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्यांच्यासह राजाने वाजत गाजत नगरीत प्रवेश केला. उज्जैनी नगरीचे वैभव आणि व्यवस्थितपणा पाहून आलेले राजे थक्क झाले. सर्वजण रत्नजडित शिवमंदिरासमोर आले आणि त्यांनी शिवाला साष्टांग नमस्कार घातला. त्या छोट्या बालकालाही सर्वांनी वंदन केले. शंकर प्रसन्न झाला म्हणजे गवताची झोपडी सुवर्णाचा महाल बनतो, शत्रू मित्र बनतो. घरातील दासदासी अष्टसिद्धीसारख्या न सांगता हवी असेल ती गोष्ट आणून देतात. अंगणातले साधे वृक्ष कल्पतरू बनतात. मुका माणूस पंडित बनतो. पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावतो. जन्मांध माणूस रत्नाची परीक्षा करतो. मूर्ख माणूस उत्तम वक्ता होतो. गरीबाच्या घरी भाग्यलक्ष्मी येते. प्रयत्न न करता चिंतामणी हातात येतो. त्रिभुवनात कीर्ती पसरते. राजे मांडलिक बनतात. जेथे जेथे खणाल तेथे तेथे धनाच्या राशी सापडतात. फारसा अभ्यास न करता वेदाचे सार लक्षात येते. असा हा शिवमहिमा आहे. शंकर प्रसन्न झाला की कशालाच तोटा नाही. चंद्रसेन राजाची आणि गोप बाळाची सर्वजण स्तुती करत होते. देवळापाशी यात्राच भरली होती. तेवढ्यात काय झाले, रामसेवक हनुमान तेथे प्रकट झाले. सर्वांनी हनुमानाला आदराने नमस्कार केला. हनुमानाने त्या 6 वर्षाच्या गोप बाळाला हृदयाशी धरले. त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवून आशीर्वाद दिला आणि शिवपंचाक्षरी मंत्र सांगितला. प्रत्यक्ष शंकराने जणू काही गोप बाळाला मंत्र दिला. प्रदोष, सोमवार, शिवरात्र या वृत्ताची माहिती दिली. मारुतीच्या कृपेने तो 14 विद्यात आणि 64 कलात पारंगत बनला. मारुतीने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले. सर्वांनी शंकराचा, मारुतीचा आणि
श्रीकराचा जय जयकार केला. देवानी वरून पुष्पवृष्टी केली. नंतर हनुमान श्रीकराला म्हणाले, तुझ्या 8व्या पिढीत राजा नंद जन्मेल आणि त्याचा पुत्र म्हणून श्री विष्णू कृष्ण रूपाने अवतार घेतील. त्या अवतारात ते शिशुपाल, कंस, कौरव वगैरे दुष्टांचा नाश करतील. सज्जनांच्या रक्षणाकरता भगवान नेहमीच अवतार घेत असतात, असे बोलून हनुमान गुप्त झाला. ज्याचा गुरु प्रत्यक्ष हनुमान, त्या श्रीकराचे भाग्य काय वर्णावे. नंतर राजा चंद्रसेनाने व श्रीकराने आलेल्या राजांचा यथायोग्य सत्कार केला. सर्व राजे परत आपापल्या राज्यात निघून गेले. सोमवार, प्रदोष हे वृत्ते सर्वजण मोठ्या मनोभावे करू लागले. शिवरात्रीला मोठा उत्सव होऊ लागला. याचकांना दान मिळू लागले. शिवलीला अमृताचे वाचन होऊ लागले आणि शेवटी ते शिवपदाला चावून पोहोचले. हा अध्याय जे कोणी वाचतील त्यांना संतती संपत्ती भरपूर मिळेल, उत्तम आरोग्य लाभेल, आयुष्य वाढेल. शिवाच्या चरणापाशी ज्याची भक्ती आहे त्याला संकटे त्रास देत नाहीत. जे शिवनिंदा करतात त्यांना महानरकात जावे लागते. विष्णूची किंवा शंकराची निंदा करणाऱ्याला यम फार छळतो. म्हणून नेहमी शिवाचे गुणगान करत असावे. शिवचरणावर निष्ठा ठेवावी. जय जय रघुवीर समर्थ.